नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विजय काळे आणि आज या ठिकाणी हा जो खतरनाक प्लॉट दिसतो तुम्हाला, हा लक्ष्मण पंडितचा आहे. आणि तो म्हणता प्लॉट नेमकं कशाचा आहे, तर हा प्लॉट आहे ढ्यांच्याचा. या ढ्यांच्याचा उपयोग असा आहे, 1 ते 1.5 महिन्यामध्ये गाड आले तो अशी कंडिशन आहे. आज काय झालंय, शेणखताचे भाव खूप वाढलेले आहेत आणि शेणखत परवडत नाही शेतकऱ्याला, गरीब शेतकऱ्याला. म्हणून हे ढ्यांच्याचं उत्पादन घेतलं पाहिजे. याच्यामुळे काय होतं, नैसर्गिकरित्या शेतीमध्ये पोषक तत्व वाढतात हे गाडल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणावरती याचा खताचा उपयोग होतो आणि पीक मोठ्या प्रमाणावर चांगलं येतं अशी कंडिशन आहे. आणि हा जो प्लॉट तुम्हाला दिसतो एकदम छान आलेला आहे, आता गाडाला झालेला आहे. त्याचबरोबर जमिनीमध्ये जे आपण तण म्हणतो, काही तण असे आहेत का ते कायमस्वरूपी नायनाट होत नाही. हरळ, लावाळा या 2 गोष्टी अशा आहेत का खुरपल्यानंतर सुद्धा पुन्हा उगतात अशी कंडिशन. यांचा नायनाट करण्यासाठी ह्या ढ्यांच्याचा उपयोग केला जातो. हे ज्यावेळेस जमिनीमध्ये आपण गाडतो का, त्याच्यापासून उष्णता तयार होती आणि त्यांच्या जे मुळी जाळीशी ज्या लावाळ्याच्या गाठी असतात त्या पण जळून जातात आणि तणाचं प्रमाण कमी होतं. हरळ आणि लावाळ्याचं प्रमाण अतिशय कमी होतं. म्हणून हे ढ्यांच्या अतिशय उपयोगीचं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी वर्षातून एकदा तरी ह्या ढ्यांच्याचं पीक घेतलं पाहिजे. आणि हे माझे मित्र, माझे शेजारी यांनी अतिशय छान प्रकारे नियोजन करून अतिशय खतरनाक अशा पद्धतीचं ढ्यांच्याचं उत्पादन घेतलेलं आहे. आणि मला अभिमान वाटतो की अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे प्रत्येकाने. आणि प्रत्येक वर्षी आपण 1 महिना म्हणून जमीन खाली आहे पडकाला असं समजून ढ्यांच्याचं उत्पादन घेतलं पाहिजे, जेणेकरून जमिनीचे पोषक तत्व वाढतील आणि जमीन नापीक होणार नाही. भविष्यात काय झालेलं आहे, रासायनिक खताचा वापर करून काय झालं, जमिनीची नापीकता वाढलेली आहे, उत्पादन पाहिजे तसं मिळत नाही. तुम्ही ढ्यांच्या करा, तुम्हाला जर नाही उत्पन्न वाढलं तर तिथून पुढं 100% खाते देतो मी की तुमचं उत्पन्न वाढणार म्हणजे वाढणार. म्हणून हा जो जबरदस्त प्लॉट तुम्हाला दिसतो, तर हा अशा पद्धतीचं नियोजन जर केलं तुम्ही शेतीचं, तर शेती 100% परवडू शकते असं माझं तुम्हाला 100% आव्हान आहे. कोण म्हणतं शेती परवडत नाही, 100% शेती परवडणार, पण अशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. याच्यापासून 2 प्रकारचा फायदा आहे, एक तुम्हाला खतं बी होतं आणि दुसरी गोष्ट तणावरती तुमचं नियंत्रण येतं. अशा पद्धतीचं माझं असं म्हणणं आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं आपण नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शेती फायद्याची करता येईल, कमीत कमी खर्चामध्ये शेतीचं उत्पादन काढता येईल आणि भविष्यात शेतीला चांगले दिवस येतील. आणि या ठिकाणी मी थांबतो.